नमस्कार. कालच्या आपण कथेमध्ये बघितले की गजेंद्र मोक्ष कसा झाला, अहंकार कसा संपला, हे सगळे आपण कालच्या कथेमध्ये बघितले. शुकदेव महाराजांनी परीक्षित राजाला कालची कथा सांगितली आणि त्यानंतर त्यांनी त्याला सांगितले की समुद्र मंथनामधून काय काय निघाले, समुद्र मंथन म्हणजे नेमके काय, हे सगळे त्यांनी आजच्या या कथेमध्ये शुकदेव महाराजांनी राजा परीक्षिताला सांगितलेले आहे. आणि तीच कथा मी आज आपल्या समोर सांगणार आहे. आजची कथा फक्त देव आणि असुरांची नाहीये, देव आणि दानवाची नाहीये. ही कथा समस्त मानव जातीची आहे, सगळ्या माणसांची आहे. कारण आपल्या प्रत्येकांच्या मनामध्ये एक समुद्र बसलेला आहे, एक समुद्र आहे. आणि त्या समुद्रामध्ये स्वप्न आहेत, भीती आहे, अहंकार आहे, विष आहे आणि अमृताची आशा देखील आहे. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत, या कथेमधून जाणून घेणार आहोत समुद्र मंथनाच्या, की ज्यातून बाहेर आलं विष आणि अमृत देखील. आणि या कथेकडे वळण्याच्या आधी परमेश्वराचे नामस्मरण करूयात आणि मग मुख्य कथेकडे आपण वळूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय, कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. एक छोटासा श्लोक आहे, मी कालच्या ह्याच्यात पण तो श्लोक म्हटलेला होता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे जेव्हा जेव्हा संतुलन बिघडतं तेव्हा तेव्हा मार्ग प्रत्यक्ष भगवंत आपल्याला दाखवतात. एक वेळ अशी होती की स्वर्गात सगळीकडे सुख होत. इंद्राचा भव्य दरबार, अप्सरा, गंधर्व, ऐश्वर्य, वैभव, सगळं सगळं छान होतं, सगळीकडे आनंद होता. पण श्रोते हो, एक लक्षात घ्या, सतत सुख मिळत गेलं की माणूस विसरतो. मग ते देव असले तरीही तसंच होतं, असुर असले तरी तसंच होतं. आणि आपण तर सामान्य माणसं आहोत, आपण सगळं विसरतो आणि आपला मीपणा जागा होतो. आपण विसरून जातो की हे सगळं ऐश्वर्य, हे सगळं वैभव, हे सगळं सुख संपत्ती ही परमेश्वराची देणगी आहे. हे त्याच्या आशीर्वादाने आणि त्याच्या इच्छेने आपल्याला मिळालेले आहे. हे आपण सगळं विसरून जातो आणि तिथे मीपणा निर्माण होतो की हे माझ्या कर्तृत्वाने झालं, माझ्या अंगात हिंमत होती, माझ्या अंगात धमक होती, हे असं सगळं बोललं जातं. पण त्या क्षणी आपण सगळं विसरून जातो, प्रत्यक्ष भगवंताला आपण विसरून जातो. आणि असेच झाले. हळूहळू इंद्राच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. त्याला वाटायला लागले की हे सगळं माझं आहे, माझ्यामुळे हे सगळं आहे, असा अहंकार त्याच्यामध्ये निर्माण झाला. एक दिवस असाच तो दरबारामध्ये इंद्रदेव बसलेले असताना दुर्वास ऋषी स्वर्गामध्ये आले. त्यांच्या हातामध्ये होती भगवान विष्णूंना अर्पण केलेली दिव्य पारिजात फुलांची माळ. त्या माळेत फक्त सुगंध नव्हता, त्या माळेत भगवानांची कृपा देखील होती. दुर्वास ऋषींनी ती माळ खूप प्रेमाने इंद्रदेवाला दिली. पण श्रोते हो, एक लक्षात घ्या, जेव्हा माणसाच्या मनात अहंकार वाढतो तेव्हा त्याला देवाची कृपा सामान्य वाटायला लागते. म्हणजे तो देवाच्या कृपेला मानणं बंद करून टाकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कधी अहंकारी लोक बघा, त्यांच्याकडे देवाच्याच कृपेने खूप पैसा असतो, ऐश्वर्य असतं, सत्ता असते, सगळं असतं, पण तो त्या क्षणी देव मानणं बंद करतो. देवाची पूजा, मी देव मानत नाही, मला देवाच्या पूजेमध्ये अर्थ वाटत नाही, काय हे देवदेव करायचं, काय हे देवाची पूजा करायची, काय देवाची आराधना करायची,
हा गर्व त्याच्यामध्ये वाढायला लागतो. दुर्वास ऋषींनी पारिजातक फुलांची माळ अतिशय प्रेमाने इंद्रदेवाला दिली. इंद्रदेवानी अहंकाराने ती माळ देवांचा आशीर्वाद म्हणून स्वतःजवळ ठेवली नाही, तर त्याने ती ऐरावत हत्तीच्या सोंडेवर ठेवली आणि ऐरावताने ती सोंडेवरची माळ खाली फेकली आणि पायाने ती तुडवली. हे पाहून दुर्वास ऋषींना प्रचंड संताप आला. ते खूप संतापले. त्यांच्या डोळ्यामध्ये अग्नी प्रज्वलित झाला. ते म्हणाले, इंद्रा, तू फक्त माझा नाही तर प्रत्यक्ष भगवंताच्या प्रसादाचाही अपमान केलेला आहेस. हा तुझा अहंकार तुझा नाश करेल. मी मागे पण तुम्हाला एका कथेमध्ये सांगितलेले होते की अहंकार त्या व्यक्तीचा आज ना उद्या नाश करत असतो. म्हणून अहंकार बाळगू नका, कुठल्याही गोष्टीचा गर्व बाळगू नका. अभिमान बाळगा, पण गर्व आणि अहंकार बाळगू नका. दुर्वास ऋषींनी इंद्राला शाप दिला की हा अहंकार तुझा नाश करेल. आणि त्याच क्षणापासून देवदेवतांची शक्ती हळूहळू क्षीण व्हायला लागली. स्वर्गातलं तेज कमी व्हायला लागलं. देव घाबरायला लागले, कारण त्यांना लक्षात आलं की आपली शक्ती कमी झाली तर असुर आपल्याला कधीही हरवू शकतात. याची आपण एक जीवनाशी जोड घालू शकतो किंवा आपण एक संदेश देऊ शकतो की अहंकार माणसाकडून सगळ्यात आधी त्याचं तेज काढून घेतो. आणि देवदेवतांची शक्ती कमी व्हायला लागली ही गोष्ट ज्यावेळेला असुरांना समजली, त्यावेळेला असुरांनी त्यांच्यावर आक्रमण केले आणि देवदेवता आणि असुरांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं. देवतांच्याकडची शक्ती हळूहळू क्षीण झालेली होती. ते पराभूत व्हायला लागले. ज्यांच्याकडे कधी काळी सगळं होतं ते आज त्यांच्या अहंकारामुळे असह्य झालेले होते. ज्यावेळेला त्यांना लक्षात आलं की असुर आपल्याला पराजित करत आहेत, आपल्याकडून सगळं सर्वस्व हिरावून घेत आहेत, हे ज्यावेळेला त्यांना लक्षात आलं, त्यावेळेला सगळ्या देवदेवता भगवंतांच्याकडे, भगवान विष्णूंच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, भगवान प्रभू आम्हाला वाचवा. एक लक्षात घ्या, जोपर्यंत माणूस सुखात असतो त्याच्याजवळ सगळं असतं. म्हणजे त्यांना कुठला त्रास नसतो, शारीरिक नाही, आर्थिक नाही, मानसिक नाही, हे सगळा ज्यावेळेला त्याला त्रास नसतो, तो सर्वार्थाने सुखी असतो, तोपर्यंत त्याला स्वतःचाच आधार वाटायला लागतो. मला देवाची काय गरज आहे, मी कशाला पूजा करू, मी कशाला पूजा अर्चा करू, कशाला होम हवन करू, कशाला भजन कीर्तन करू, हा अहंकार त्याच्यात निर्माण व्हायला लागतो. पण एकदा जर संकटांची मालिका तुम्हाला सुरुवात झाली की मग मात्र हाच मनुष्य, हाच मानव देवाला क्षणोक्षणी आठवायला लागतो, देवाला साकडं घालायला लागतो. पण असे न करता तुम्ही सुखात देखील देवाला आठवा आणि जे काही माझ्याजवळ आहे ते तुझ्या आशीर्वादाने आहे असे सतत भान ठेवा, तर तुम्हाला संकटामध्ये देव परत आठवायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही सुखात देखील देवाला आठवत असता. भगवान विष्णू शांतपणे म्हणाले की तुम्हाला तुमची शक्ती परत मिळवण्यासाठी अमृत मिळवावं लागेल. देव म्हणाले की प्रभू ते कसं मिळवायचं आणि कुठून अमृत मिळवायचं? भगवान विष्णू म्हणाले, क्षीरसागराचं मंथन करा आणि ते मंथनातून तुम्हाला अमृत मिळेल. पण श्रोते हो, हे काम अतिशय मोठं होतं, कठीण होतं, ते एकटे देव करू शकले नसते. हे भगवंतांना माहित होतं, भगवान विष्णूंना माहित होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही हे एकटे करू शकणार नाहीत, तर तुम्ही बरोबर असुरांना पण घ्या. देव आणि असुर समुद्र मंथनासाठी एकत्र येतात. विचार करा, कल्पना करा की जे कायम एकमेकाचे शत्रू होते,
कायम एकमेकाचे शत्रू राहणार होते, असे ते आज एकत्र उभे होते. कशासाठी? समुद्र मंथनातून जे अमृत मिळणार होतं, जे निघणार होतं, त्यासाठी असुर आणि देवता जे एकमेकाचे शत्रू होते ते एकमेकाच्या बरोबरीने उभे होते. म्हणून एक छान संदेश याच्यातून आपल्याला मिळतो की कधी कधी एखादं मोठं ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल, एखादी मोठी गोष्ट तुम्हाला करायची असेल, तर तुम्हाला अहंकार बाजूला सारून तुमच्या शत्रूला देखील किंवा ज्याच्याशी तुमचं पटत नाही अशा व्यक्तींना देखील तुम्हाला बरोबर घ्यावं लागतं. समुद्र मंथन तर करायचे ठरले. आता समुद्र मंथन करणं अतिशय कठीण होतं. समुद्र समुद्र घुसळून काढायचा होता. तो घुसळण्यासाठी एवढा अवाढव्य समुद्र घुसळण्यासाठी तुम्हाला तशीच अवाढव्य गोष्ट पाहिजे होती. मग त्यासाठी निवडला गेला मंदार पर्वत. मंथनासाठी निवडलेला मंदार पर्वत इतका विशाल की देव आणि दानव मिळून देखील त्याला हलवू शकणार नव्हते, एवढा विशाल तो पर्वत होता. तेव्हा भगवंतानी परत मदत केली आणि त्यांनी गरुडाच्या साह्याने तो पर्वत उचलून समुद्रापर्यंत आणला. आता तो घुसळण्यासाठी तुम्हाला दोरीची गरज होती. साधी सुधी दोरी तर चाललीच नव्हती. एवढा अवाढव्य पर्वत घुसळण्यासाठी केवढी मोठी दोरी तुम्हाला लागली असती, हे देव आणि असुरांना माहित होतं की त्यांना खूप मोठी दोरी लागणार होती. ती दोरी तर मिळणं शक्य नव्हतं. अशा वेळेला वासुकी नागाची निवड केली गेली दोरी म्हणून. असुर म्हणाले, त्या क्षणी ज्या वेळेला ठरलं, वासुकी नागाने त्यांना पूर्णपणे त्या पर्वताला वेढे घातले. एका बाजूला तोंड राहिलं आणि एका बाजूला शेपटी राहिली. एका बाजूच्या लोकांनी तोंड ओढायचं आणि एका बाजूच्या लोकांनी शेपटी ओढायची आणि मग तो पर्वत घुसळला जाणार होता. इथे परत मी समोर उभा राहणार, तोंडाकडे उभे राहणार आणि मी शेपटीकडे उभा राहणार, ही तुलना सुरू झाली. असुर म्हणाले, आम्ही फणा पकडणार, म्हणजे आम्ही तोंडाची बाजू पकडणार, आणि देवानी शेपटीची बाजू पकडली. कारण सध्या देवांची परिस्थिती गलित गात्र झालेली होती, त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट मान्य करणं गरजेचं होतं. अहंकाराचं एक तुम्ही कधीही लक्षात घ्या, तुमच्या आजूबाजूला असे भरपूर लोक असतात, तुम्हाला लक्षात येतं अहंकाराला नेहमी पुढं उभं राहायचं असतं. कुठलीही गोष्ट असू दे, कशातही मी पुढे. म्हणजे ज्यांच्यामध्ये अहंकार असतो ती व्यक्ती कायम प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जायला बघते, समोर. म्हणजे साध्या भाषेमध्ये आपण म्हणतो की फोकस मध्ये यायला ती व्यक्ती बघत असते. म्हणजे सगळ्यांच्या नजरेमध्ये मला यायचं आहे अशी ती व्यक्तीची सवय असते किंवा ती पद्धत असते. म्हणजे अहंकार नेहमी पुढे राहायचा प्रयत्न करत असतो आणि जो शांत असतो तो मागे राहून आपले काम करत असतो. पर्वताला वासुकी नागानी स्वतःला गुंडाळून घेतलं. तोंड आणि शेपूट असुर आणि देवतांनी पकडलं. पण मंदार पर्वत समुद्रात बुडायला लागला. देव घाबरले आणि असुर पण घाबरले. मग मंथन होणार कसं? पर्वत तर बुडायला लागलाय समुद्रामध्ये. तेव्हा भगवंतानी अवतार घेतला, कूर्म अवतार. भगवान विष्णू विशाल कासव बनून समुद्राच्या खाली गेले आणि त्यांनी आपल्या पाठीवर संपूर्ण पर्वत उचलून घेतला. वर सगळे संघर्ष करत होते आणि खालच्या बाजूला भगवान विष्णू शांतपणे आधार देत होते. किती मोठी गोष्ट आहे बघा. भगवंताशिवाय हे शक्यच झालं नसतं. भगवंतानी ज्या वेळेला आपल्या पाठीवर पर्वत उचलला त्याच वेळेला समुद्र मंथन करणे शक्य झाले. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये आपल्याला अशी कोणी ना कोणीतरी एखादी व्यक्ती भेटते की आपण पडू नये, आपण संकटामध्ये हरू नये म्हणून आपल्याला शांतपणे
साथ देत असते, आधार देत असते. ती नजरेत कोणाच्याच येत नाही ती व्यक्ती, पण तिचा आधार, तिची साथ तुम्हाला संकटातून तारून नेते. अनेकदा हा आधार कुठल्या ना कुठल्या रूपाने भगवंत देत असतात. मंथन सुरू झालं, खूप मोठी गोष्ट आहे ही. मंथन सुरू झालं, समुद्र मंथन सुरू झालं आणि समुद्र मंथनातून पहिल्यांदा बाहेर आलं हलाहल विष. इतकं घातक की त्याच्या नुसत्या हवेनी, त्याच्यातून निघणाऱ्या हवेनी सगळी पृथ्वी नष्ट झाली असती. बाकी तर सगळं, म्हणजे ते बाहेर पडल्यानंतर तर काय झालं असं, तर नुसतं बाहेर यायला सुरुवात व्हायची वेळ आली तर सगळीकडे त्याची उष्णता पसरत गेली आणि सगळे तडफडायला लागले. पशु पक्षी सगळे तडफडायला लागले, झाडे जळायला लागली, देव पळाले, असुर घाबरले. एवढे घातक विष बाहेर पडले. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट होण्याच्या आधी संकट रूपी हलाहल विष आलेले असते आणि मगच तुम्हाला अमृत मिळते. या क्षणी आता हे हलाहल विष काय करायचे, बाहेर तर निघालेले होते. भगवंतानी सांगितलं होतं अमृत मिळेपर्यंत अनेक रत्न बाहेर पडणार आहेत, अनेक गोष्टी बाहेर पडणार आहेत. पहिलं हलाहल विष बाहेर पडलं. त्यावेळेला महादेवांना साकडं घातलं गेलं. भगवान महादेवांना साकडं घातलं गेलं. सगळे भगवान महादेवाकडे धावत गेले आणि त्यांनी भगवान महादेवांना विनंती केली की हे हलाहल विष आपण प्राशन करावे. महादेवानी एकही क्षण विचार केला नाही. सगळ्या समस्त मानव जातीचा, देवदेवतांचा, पृथ्वीचा विचार केला आणि त्याने ते विष पिण्याचा निर्णय घेतला. कल्पना करा नुसती की स्वतः जळत राहून संपूर्ण जग वाचवणं किती अवघड आहे. पार्वती मातेने मात्र या क्षणी विचार केला की भगवान महादेवानी ते सगळं विष जर घेतलं तर त्यांना असह्य वेदना होणार आहेत. म्हणून ज्या वेळेला विष प्राशन महादेवानी करायला सुरुवात केली त्यावेळेला पार्वती मातेने ते विष कंठात आल्यानंतर तिथेच त्याला थांबवले आणि म्हणून भगवान महादेवांचा कंठ निळा झालेला आहे आणि तेव्हापासून त्यांना नीलकंठ महादेव हे नाव मिळालेलं आहे. विष महादेवानी घेतलं त्यामुळे सगळ्यांनी एक निश्वास सोडला की त्या हलाहल विषाचा कोणालाही त्रास होणार नाही हे लक्षात आले. समुद्र मंथनातून अनेक दिव्य रत्न बाहेर पडायला लागली. कामधेनू, ऐरावत, उच्चश्रवा घोडा, कौस्तुभमणी, अप्सरा, चंद्र आणि मग समुद्रातून प्रगट झाली महालक्ष्मी. सगळीकडे प्रकाश पसरला, देवता नतमस्तक झाल्या. लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना वरमाला घातली. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, जिथे संयम, धर्म आणि संतुलन आहे, हे सगळं भगवान विष्णू जवळ आहे, तिथेच लक्ष्मी स्थिर राहते आणि त्यांच्याच जवळ महालक्ष्मी जाते. त्यानंतर आला अमृत कलश. नंतर आले भगवान धन्वंतरी, त्यांच्या हातात होता अमृत कलश. अमृत कलश आल्याबरोबर असुरांनी अमृत कलश हिसकावून घेतला धन्वंतरींच्या हातातून. प्रत्येकाला, देवदेवतांना पण अमृत पाहिजे होते आणि असुरांना पण अमृत पाहिजे होते. शेवटी त्यांच्यामध्ये ओढाओढी सुरुवात झाली, हिसकावून घेणं सुरुवात झालं. त्यावेळेला भगवान विष्णूंनी घेतला मोहिनी अवतार. इतकं मोहक रूप होतं, इतकं सुंदर रूप होतं की
सगळ्यांना त्या रूपाची मोहिनी पडली. असुर सगळं विसरले, देवदेवता सगळे विसरले. भगवंतानी घेतलेल्या मोहिनी अवतारातल्या भगवंतानी असुर आणि देवतांना सांगितले की हे अमृत मी स्वतः तुम्हाला वाटून देईन. आणि श्रोते हो, भगवंतानी ते अमृत आपल्या हातामध्ये, तो अमृत कलश हातात घेतला आणि जास्त प्रमाणामध्ये देवतांना अमृत द्यायला सुरुवात केली. त्यांच्या रूपाची मोहिनी असुरावर जास्त पडलेली असल्यामुळे त्यांना ही भगवंतांनी केलेली चतुराई लक्षात येत नव्हती. हातामध्ये, देवदेवतांच्या हातामध्ये अमृत ओतत असताना ते जास्त प्रमाणामध्ये अमृत ओतत होते. पण राहू आणि केतू या असुरांना हे लक्षात आले आणि त्यांनी रूप बदलून, देवांचं रूप घेऊन देवांच्या रांगेमध्ये ते दोघ जण जाऊन बसले. तिथपर्यंत येईपर्यंत, मोहिनी अवतारातल्या भगवंतांना तिथं येईपर्यंत थोडासा वेळ होता. ते दोघे तिथे बसलेले असताना सूर्य आणि चंद्रानी त्या दोघांना ओळखलं की यांनी देवांचं रूप घेऊन तिथे आलेले आहेत. हे सूर्य आणि चंद्रानी भगवंतांना सांगितले आणि त्या क्षणात भगवान विष्णूंनी त्यांचे मस्तक छाटले. कारण त्यांनी रूप बदलून तिथे येऊन बसलेले असल्यामुळे त्यांनी त्यांचं मस्तक छाटलं आणि ते झाले राहू आणि केतू, शरीर विरहित राहू आणि केतू. आता समुद्र मंथनाचा आपण खरा अर्थ जर बघितला तर समुद्र मंथन आतमध्ये चालतंय आपल्या, ते बाहेर नाहीये. ते आपल्या मनामध्ये सतत चालू असते. मनात सतत विकारांची घुसळण चालू असते. समुद्र म्हणजे आपलं मन आहे आणि विष म्हणजे राग, लोभ आणि अहंकार आहेत. आणि अमृत म्हणजे शांती आणि आत्मज्ञान आहे, जे की आपल्याला श्रीमद भागवत महापुराणातून मिळतं. जो आयुष्यामध्ये येणाऱ्या संघर्षापासून पळ काढत नाही, पळवाटा शोधत नाही, त्यालाच शेवटी भगवंत अमृत देतात. आजचा भाग आपण इथे संपवण्याच्या आधी आपण एक गोष्ट बघूयात, एक गोष्ट शिकूयात. आज प्रत्येक माणूस समुद्र मंथनातून जात आहे. कोणाचं घर तुटतंय, कोणाचं मन तुटतंय, कोणी नात्यामध्ये हरवले, कोणाला ना कोणाला अनेक संकटातून, अनेक व्याधीतून जावं लागतंय. पण हार मानू नका, कारण विष बाहेर आलंय. म्हणजे हे संकट रूपी विष ज्या वेळेला बाहेर आलंय त्यावेळेला तुमच्या जवळ अमृत पण येणार आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि स्वतःला भगवान विष्णूच्या चरणाशी समर्पित करा. मोहिनी अवतार जसा घेऊन त्यांनी देवतांना अमृत दिलं, तसंच या संकटातून बाहेर निघण्याच्या मार्गरूपी अमृत भगवंत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने देतील. आपण एक पुढचा भाग आहे, अतिशय सुंदर आहे. भगवंताचं एक दिव्य रूप आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. एक छोटासा ब्राह्मण मुलगा राजा बळी समोर उभा राहतो आणि 3 पावलामध्ये संपूर्ण विश्व व्यापून टाकतो. तो आहे वामन अवतार. पुढच्या भागामध्ये आपण वामन अवताराबद्दल कथा प्रत्यक्ष शुकदेव महाराजांनी राजा परीक्षिताला जी सांगितलेली आहे ती कथा मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत मला अनुमती द्या. भगवंताच्या नामस्मरणाने आजचा भाग आपण इथेच संपवूयात. नामस्मरण उद्याच्या भागापर्यंत आपण नामस्मरण करत राहूयात. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते
वासुदेवाय